नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। या ठिकाणी या आजच्या उपोषणाच्या कार्यक्रमाच्या आंदोलनाची आपण सुरुवात करतो। मी गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांती सूर्यचंद्र फुलांचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा। जिल्हाधिकारी साहेबांनी पंचनामे केलेच पाहिजे, आम्हाला 7/12 दिलाच पाहिजे, या भूमाफियांवर कारवाई केलीच पाहिजे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। जय भीम। मी डॉक्टर दीपक नामदेव खिल्लारे, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर गेवराई ग्रुपकॉन तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैठण रोड या ठिकाणी जे गट क्रमांक 15मध्ये जे गायरान आहे त्या गायरानामध्ये तिथले जे एसटीचे, महार समाजाचे, एसटीचे, भिल्ल समाजाचे आणि मुस्लिम ओबीसी लोक जे त्या गायरानामध्ये ती गायरान जमीन अतिक्रमित करून कसून खात आहेत। त्या गायरान जमिनीतून मागील कितीतरी दिवसापासून तिथून मुरुम आणि सरकारी गौण खनिजांचा तिथून उपसा होत आहे आणि या सगळ्या गोष्टी संबंधित चिकलठाणा पोलीस स्टेशनला लोक जाऊन तिथं तक्रार करतात, परंतु तिथे त्या पोलीसवाले कोणी दाद देत नाही, त्यांना हाकलून लावतात। आता 2-4 दिवसापूर्वी एक तक्रार तिथे दाखल झालेली आहे। एसटी समाजाची, भिल्ल समाजाची महिला तिथं अर्ध वावर पूर्ण खोदून काढलेलं, पूर्ण खड्डे केलेले आहेत, परंतु तिथला जो PI आहे त्याने फक्त एक थातूर तक्रार घेतलेली आहे। तर त्या गावातील ज्या लोकांकडे JCP, हायवा, ट्रॅक्टर आणि हे खोदकामाचं साहित्य आहे ते त्याने अजून जप्त का नाही केलं? त्या परिसरातील जे भूमाफी आहेत त्यांना त्याने अजून अटक का नाही केली? त्याने जे सरकारी गौण खनिजांचा जे उपसा करतात ते जे कलम आहेत ते त्याच्यामध्ये का नाही टाकले? हा आमचा सवाल आहे। त्यानंतर SC STच्या लोकांचं जे सगळे गायरान खोदलेलं आहे त्यांनी तिथे अॅट्रॉसिटीचे गुन्हे त्यांच्यावर का दाखल केलेले नाहीत? हा आमचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहे। त्यानंतर दुसरा भाग असा आहे की या गायरानामध्ये बऱ्याच लोकांचे, SCच्या लोकांचे 7/12 आहेत, काही लोकांकडे काही प्रूफ आहेत, काही लोक हे 7/12साठी झगडत आहेत, परंतु हा मुद्दा कोर्टात चालू असल्यामुळे आम्ही सन 2022ला मान्य आस्तिककुमार पांडे साहेबांच्या जेव्हा कार्यकाळ होता तेव्हा आम्ही इथे आमरण उपोषण केलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे न्यायालयामध्ये आहे, पण आता ते जरी न्यायालयामध्ये असेल तर मग आता हे कोल्या कुत्र्याला खाऊ द्यायचं का? तर मग हे जे भूमिहीन लोक आहेत, हे भुकेनंगे लोक आहेत, यांचा जो अधिकार आहे तो जर हे कोले कुत्रे, चोर, भामटे, लुटारू जर चोरून खात असतील तर यांना काय राहणार आहे? यांच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत, उद्ध्वस्त होणार आहेत। मग म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत की आता याच्यामध्ये आपण भूमिका घ्या, आम्हाला आधार द्या, या लोकांना आधार द्या, यांचे पंचनामे करा आणि जे हे भूमाफिया संबंधित त्या लोकांवरती जेवढे कलम बसवता येतील तेवढे कलम बसवून त्यांचे जेवढे संसाधन आहेत तेवढे तुम्ही जप्त करा। हे जे उपोषण आहे हे उपोषण माननीय आयुष्यमान प्रमोदजी थोरात आणि आयुष्यमान अशोकभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इथे संपन्न होत आहे। यांनी
जिल्हाधिकारी साहेब असतील, पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, CP ऑफिस असेल, यांना सगळ्यांना पुरावेही दिलेले आहेत, फोटोही दिलेले आहेत. कुणी कुठून मुरुम बसला, किती खड्डे पडलेले आहेत, कुठे तो मुरुम पडलेला, हे सगळं तिथे स्पष्ट झालेलं आहे. मग यामध्ये आता प्रशासनाने भूमिका घ्यावी आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे पोलीस कर्मचारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, महसूल खात्यातील कोणी असतील, हे जर या भूमाफियांना, या चोर लुटारूंना जर मदत करत असतील, साथ देत असतील, यांचं जर काही लागेबांधे असतील तर ते सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे. साहेबांनी याचा छडा लावावा आणि या संबंधित सर्व लोकांवर कारवाई करावी. आणि या लोकांची भूमिका अशी आहे, आमची भूमिका अशी आहे की आता या जमिनीचे पंचनामे करून जे उरलेलं जो काही क्षेत्र आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये 2 ओळीचं कागदपत्र आम्हाला द्या आणि आम्हाला तिथं बसवा. नाहीतर आम्ही असेही उद्ध्वस्त झालेले लोक आहोत. आता आम्हाला जगण्याचे काही साधनं उरलेले नाहीत. आम्ही याच ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आमचा जीव गेला तरी चालेल, ही आमची भूमिका. तुमच्या पुढच्या मागण्या मान्य झालं तर काय भूमिका काय आता या ठिकाणी 5 ते 7 लोक प्रतिनिधी स्वरूपात उपोषण करणार आहेत. जर आणि या ठिकाणी वयस्कर आजारी लोक सगळे या ठिकाणी आलेले आहेत, ते आताच उपोषणाला बसत होते. पण मी त्यांना विनंती केली की मी माननीय जिल्हाधिकारी साहेबाला बोलतो, आपली भूमिका ठेवतो. साहेबांनी जर आपल्याला सहकार्य केलं, त्यांनी जर आपल्याला आधार दिला तर आपल्याला हे पाऊल उचलण्याची गरज नाही. परंतु जर हे झालं नाही तर हे सगळे म्हातारे कोतारे वयस्कर हे सगळे लोक, हे जीवावर उधार झालेले लोक आहेत, हे सगळे आमरण उपोषण असेल किंवा अजून जे काय असेल ते त्यांच्या पद्धतीने ते सांगतील. आणि ते जंग बांधून आलेले आहेत, असं ठरवून आलेले आहेत की यावेळेस साहेबाकडून काहीतरी आपल्याला आधार घेऊन आणि या चोर भामटे लुटारूंवरती कारवाई करून इथून उठायचं, त्याच्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही. या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना काय आवाहन करणार तुम्ही? या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना मी असं आवाहन करेल की जरी गायरानाचा जो विषय, संपूर्ण महाराष्ट्रातल्या गायरानाचा विषय जरी न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तरी पण आपण विशेष अधिकारामध्ये आणि सरकार दरबारी आमची भूमिका ठेवून आणि या लोकांवरती जो अन्याय होतो, SC STच्या OBCच्या अल्पसंख्याकांवरती जो अन्याय होतो, त्यांना जे या जमिनी मिळत नाही आहेत, तर याच्यामध्ये आपण आपल्या स्पेशल अधिकारामध्ये यांचे पंचनामे करावेत, यांच्या एकीला नोंद घ्यावीत. आणि बाकी तुमचा निर्णय आल्याच्या नंतर 7/12चा निर्णय नंतर झाला तरी चालेल, परंतु यांना काहीतरी 2 ओळीचे कागद आपण द्या आणि यांना तिथे बसवा सन्मानाने. आणि त्यांच्या हक्क मारणारे जे जातीवादी मनोवादी जे भामटे आहेत त्यांना ताबडतोब तुम्ही गदाआड तुम्ही घाला. चालेल, धन्यवाद. थोरात मी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे. आणि हे जे उपोषण आम्ही लावलं आहे, जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही या गायरान जमिनीसाठी संघर्ष करतो. पण संघर्ष करून देखील आम्हाला तिथं न्याय मिळत नाही. काही काळापूर्वी त्या ठिकाणी तिथला मुरुम उपसून नेण्याचं काम केलं. आम्ही त्यांना भांडलो, आमच्या म्हाताऱ्या माणसावर त्यांनी हात उचलायचा प्रयत्न केला. आणि आम्ही सगळं सर्व त्यांना बोललो तर त्यांनी आम्हाला जीवमानाच्या धमक्या दिल्या. तुमच्यासारख्या मारामार काही होत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की तिथं जे सरपंच पदी आहेत त्यांच्याकडे 2-2 JCB आहेत आणि ते रात्रभर अशा टोटल 5 JCB त्या ठिकाणी चालवतात. कालही माझ्या गाडीच्या मागे त्यांनी गाडी लावली होती की आपण याला संपून टाकू, हा जास्त पुढं करतो. परंतु पोलीस स्टेशनला गेल्यावर सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. तो न्याय मागण्यासाठी आज आम्ही या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसलेलो आहे.